आत नाही जाता येणार, आत नाही जाता येणार। याच संदर्भात धर्मादाय आयुक्तालयात आता अनेकांनी आंदोलन सुरू केलं आणि आपण ते व्हिज्युअल्स पाहू शकता की धर्मादाय आयुक्तालयामध्ये समोर सगळे आंदोलक एकत्र झालेत। आपण पाहू शकता या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत आणि अनेक ठिकाणी पुण्यासह पुण्यातल्या अनेक ठिकाणी आंदोलनं छेडली जात आहेत। सामान्य नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि या कृत्याचा प्रशासनाच्या कृत्याचा निषेध वर्तवला जातोय। आपण पाहतोय धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुद्धा आता अनेक नागरिकांनी अनेक संस्थांच्या सदस्यांनी धाव घेतली आहे आणि निवेदन देत आहेत आणि हे आंदोलन पुकारतायत। शिवसेनेने हे आंदोलन पुकारलेलं आहे। पुण्यातल्या धर्मादाय आयुक्तालयाचे दृश्य आपण आता पाहतोय आणि या ठिकाणी अनेक पोलीस बंदोबस्तासह नागरिक आंदोलकांसोबत नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि या पुण्यातल्या घटनेचा निषेध व्यक्त करतायत। अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आणि एका महिलेचा एका आईचा करुण मृत्यू झाला। त्यावरून शिवसेना, काँग्रेस, पतित पावन संघटना, आरपीआय असे अनेक पक्ष सर्वपक्षीय आंदोलन छेडली जात आहेत। पुण्यासह इतरही परिसरात आता आंदोलनांना सुरुवात होते। आपण या घटनांचा आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर डॉक्टर राधाकिशन पवार कोण आहेत? डॉक्टर प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा। या चौकशी समितीमध्ये डॉक्टर नागनाथ यंपल्ले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक, औंधचे रुग्णालयाचे आहेत ते। डॉक्टर नीना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका। डॉक्टर कल्पना कांबळे, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ।